ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे हे आपल्याला माहिती आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकारी अधिकारांची आणि कर्तव्यांविषयीची चर्चा आपण आता या घटकामध्ये करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या विविध कलमानुसार विविध अधिकार आणि कर्तव्य ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आलेली आहेत. याच अधिनियमाच्या अनुसूची 1 मध्ये विविध विषयांची माहिती दिलेली आहे आणि या विषयांवर आधारित या विषयांशी संबंधित विविध कामं ग्रामपंचायतीला पार पाडायची असतात. सुमारे 78 विषय या ग्रामसूचीमध्ये समाविष्ट झालेले असून त्यांची विभागणी आपण वेगवेगळ्या 12 विषयांच्या क्षेत्रांमध्ये किंवा विषयांच्या घटकांमध्ये करू शकतो. हे सर्व विषय जर आपण पाहिले तर हे सर्व विषय दैनंदिन जीवनाशी, ग्रामीण जीवनातल्या विविध अंगांशी अगदी जवळून संबंधित असल्याचं आपल्याला दिसतं. यामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनाशी आवश्यक असणारी सर्व कामं ही ग्रामपंचायतीला करावी लागतात असं आपल्याला दिसून येईल. या ग्रामसूचीमध्ये आज जरी 78 विषय दिसत असले तरी यामध्ये कोणताही विषय अजूनही भर घालण्याच्या संदर्भाने किंवा कोणताही विषय त्या ग्रामसूचीतून वगळण्याच्या दृष्टीने आवश्यक ते अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत. राज्य सरकार अधिनियम करून त्यामध्ये कोणत्याही विषयाची भर घालू शकतो अथवा कोणताही विषय त्यामधून वगळू शकतो. मात्र यासाठी राज्याच्या विधिमंडळाची आवश्यक ती मान्यता प्राप्त करणं आवश्यक असतं. या विषयांच्या यादीच्या प्रमुख 12 घटकांकडे आपण आता वळूया. या घटकांची सुरुवात होते ती प्रामुख्याने कृषी विषयांपासून. कृषी संबंधित विविध कामं ही ग्रामपंचायतीला पार पाडावी लागतात. पडीक असलेल्या जमिनी शेतीखाली आणणं असेल, बी बियाणं, खताची उपलब्धता असेल, त्याचप्रमाणे शेतीच्या अनुषंगाने पीक संरक्षण किंवा गोदामांची तरतूद करणं, अशा विविध प्रकारची कामं ग्रामपंचायत करताना दिसते. यानंतर दुसरं महत्वाचं क्षेत्र येतं ते म्हणजे पशुसंवर्धन. ग्रामीण जीवनाच्या आर्थिक क्षेत्राचा एक प्रमुख पाया म्हणून कृषी क्षेत्राबरोबरच पशुसंवर्धन आणि पशुसंसाधनाचा विचारही हा प्रामुख्याने ग्रामपंचायतीला करायला लागतो. योग्य जातीच्या पशूंची पैदास करणं, त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा, चारा, चराईची मैदान उपलब्ध आहेत का, याचा विचार हा ग्रामपंचायतीला करायला लागतो. याचबरोबर तिसरं महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे शिक्षण. प्राथमिक शिक्षणाची सोय करणं, शाळेची इमारत, त्याचप्रमाणे शाळेमध्ये आवश्यक असलेलं साहित्य किंवा क्रीडांगण याची उपलब्धता, त्याचप्रमाणे आवश्यक असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, याच्या बरोबरीने उपलब्ध असणारी ग्रंथालय किंवा प्रौढ साक्षरता वर्ग याची जबाबदारी आणि त्या दृष्टीने आवश्यक असलेली कर्तव्य ही ग्रामपंचायतीला पार पाडावी लागतात. याचबरोबर अनेक दैनंदिन ज्या गोष्टी आहेत ज्याला सामान्य प्रशासन आपण म्हणू शकतो, ही कामं सुद्धा ग्रामपंचायतीला पार पाडावी लागतात. याच्यामध्ये जन्म मृत्यूची नोंद ठेवणं, जागांना क्रमांक देणं, त्याचप्रमाणे दिवाबत्तीची सोय करणं, सार्वजनिक जागा, सार्वजनिक रस्ते, नदी, नाले, डबके यांची स्वच्छता ठेवण्याचं काम सुद्धा ग्रामपंचायतीनं करायला लागतं. याचप्रमाणे पुढचं महत्वाचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता. याच्यामध्ये विविध काळांमध्ये येणाऱ्या साथी असतील किंवा त्यांचा प्रादुर्भाव असेल, त्या अनुषंगाने करावं लागणारं लसीकरण असेल किंवा विविध राज्य अथवा केंद्र पातळीवरच्या योजनांची उपलब्धी ही ग्राम पातळीवरती करून देणं, या सर्व गोष्टींची जबाबदारी ही ग्रामपंचायतीला घ्यावी लागते असं आपल्याला दिसून येतं. गावाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या इमारती येतात त्यांची काळजी घेणं, त्यांची देखभाल करणं, त्यांची योग्य ती व्यवस्था ठेवणं ही जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायतींवरती आहे. त्या गावामधल्या धर्मशाळा असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या इमारती असतील, याची योग्य ती निगा राखणं ही सुद्धा ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. याचबरोबर कुटीर उद्योग, ग्रामोद्योग याला चालना देणं, त्यासाठी आवश्यक असलेली मदत गाव पातळीवरती करणं, याची जबाबदारी ग्रामपंचायतीला घ्यावी लागते. त्याचप्रमाणे सहकाराच्या तत्वाच्या आधाराने सहकारी संस्था, पणन संस्था, पतसंस्था याची उभारणी गाव पातळीवरती करणं किंवा सहकाराच्या तत्वाला प्रोत्साहन देणं, याची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायतीला घ्यावी लागते. याचप्रमाणे ग्रामपंचायतीला त्या गावामधली जंगल, त्याचप्रमाणे झाडे झुडपे, एकंदर त्या गावामध्ये असलेलं हरित क्षेत्र वाढवण्याची जबाबदारी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे जलसंवर्धनाची जबाबदारी, पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या अनेक योजना गाव पातळीवरती ग्रामपंचायती पार पाडत आहेत असं आपल्याला दिसतं. या विविध क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या कामाचा आवाका, व्याप्ती आणि स्वरूप पाहिलं तर असं दिसून येतं की ग्रामपंचायतीला फार मोठ्या प्रमाणावरती अधिकार हे या अधिनियमाच्या खाली प्राप्त झालेले आहेत. या अधिनियमाच्या खाली प्राप्त झालेल्या या अधिकारांच्या बरोबरच अनेक वेळा विविध प्रकारची कामं ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत ही ग्रामपंचायतीकडे सोपवली जातात.
मात्र यासाठी आवश्यक असलेला निधी हा त्या संस्थांनी ग्रामपंचायतीला द्यावा अशी तरतूद या अधिनियमामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्य शासन सुद्धा ग्रामपंचायतीच्या संमतीने राज्य सरकार अनेक प्रकारची कामं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ग्रामपंचायतीकडे सोपवत असते. ही कामं पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक निधीची तरतूद राज्य सरकारने करून द्यावी असं अधिनियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता हा कामाचा खटाटोप आणि ह्या कामाची व्याप्ती पाहिली तर ही सर्वच्या सर्व कामं पूर्णतः करणं हे ग्रामपंचायतीला शक्य नसतं. हे काम पार पाडण्यासाठी ग्रामनिधीमध्ये उपलब्ध असणारा पैसा किंवा ग्रामनिधीमध्ये उपलब्ध असणारं आर्थिक पाठबळ याच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवून ग्रामपंचायत आपापल्या गावामध्ये आवश्यक ती कामं पार पाडत असते. मात्र कोणत्या विषयावरती किती आर्थिक तरतूद किंवा किती आर्थिक खर्च नियोजित केलेला आहे हे मात्र दरवर्षी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ग्रामसभेपुढे ग्रामपंचायतीला मांडावं लागतं. या सर्व बाबींची चर्चा केल्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे पाणी आणि पाणी पुरवठा. जिल्हा परिषद आणि राज्य सरकार यांच्या मदतीने नळाच्या माध्यमातून पाणी गावामध्ये आणणं, त्याचं बांधकाम, त्याचा व्यवस्थित देखभाल करणं ही जबाबदारी सुद्धा पंचायतींच्या वरती आलेली आपल्याला दिसून येते. याबरोबरच गाव पातळीवरच्या विविध सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायतीवरती आहे. वार्षिक स्वरूपाच्या विविध संमेलनांसाठी अंशदान, आर्थिक सहाय्य देणं हे सुद्धा ग्रामपंचायत याविषयीचे निर्णय घेत असते. एकूण सदस्यांच्या 2/3 अशा बहुमताने हे निर्णय घेतले जातात आणि त्यानुसार कारवाई करण्यात येते असं आपल्याला दिसून येईल. या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी योजना राबवण्यात येत असतात. या योजनांचा फायदा त्या लाभार्थी गटांपर्यंत उपलब्ध करून देणं आणि त्याची योग्य ती अंमलबजावणी करणं हे सुद्धा प्रामुख्याने ग्रामपंचायतीचं कार्य आहे असं आपल्याला दिसून येईल. याच कार्याबरोबर विविध बिगर शासकीय संघटना किंवा संस्था गाव पातळीवर कार्यरत असतात. त्यांचं योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांचं सहाय्य या सारख्या योजनांच्या अंमलबजावणीत घ्यावं असं ग्रामपंचायतींना मार्गदर्शन या अधिनियमामध्ये करण्यात आलेलं दिसतं. गावाच्या पातळीवरती अनेक बिगर शासकीय संस्था कार्यरत आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणी सहाय्य म्हणून यांचा उपयोग करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा असं या अधिनियमामध्येही सुचवलेलं आहे. कधी कधी एखादा कुळ आणि एखादा जमीनदार याच्यामध्ये निर्माण झालेला वाद हा शेतीच्या प्रगतीच्या आडे येत असेल किंवा त्याला जर अडथळा ठरत असेल तर याचा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करणं आणि त्यांची मदत घेणं याविषयीचे मार्गदर्शन सुद्धा ग्रामपंचायतीला अधिनियमामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. याचबरोबर प्रामुख्याने प्राथमिक शाळा किंवा प्राथमिक शाळांची पटस्थिती, प्राथमिक शाळांचा एकूण विकास याची जबाबदारी सुद्धा ग्रामपंचायतीवरती सोपवण्यात आलेलं दिसून येतं. याचबरोबर गावामध्ये दारूबंदीचे प्रयत्न करणं, जुगार यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणं, त्याचबरोबर एकूण कोर्ट कचेऱ्याचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने वाद विवाद हे गाव पातळीवर सोडवणं यासारख्या प्रयत्नांमध्ये ग्रामपंचायत पुढाकार घेत असलेलं आपल्याला दिसून येते. या विविध कामांची यादी पाहिल्यानंतर अधिनियमाच्या विविध कलमानुसार वेगवेगळे अधिकार यांना प्राप्त झालेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. आता त्या अधिकारांची चर्चा आपण थोड्या विस्ताराने करूया. आपण पाहिलं की ग्रामपंचायतीला विविध क्षेत्रांशी संबंधित कामं पार पाडायची आहेत. या सर्व क्षेत्रांची कामं पार पाडण्यामध्ये एक सुसूत्रता यावी, त्याच्यामध्ये एक व्यवस्थितपणा यावा यासाठी अधिनियमांमध्ये समित्यांची सुद्धा शिफारस करण्यात आलेली आहे. विविध क्षेत्रांच्या संबंधित समित्यांना त्याच नावाने किंवा त्याच अनुषंगाने नावं देण्याची तरतूद असावी असं अधिनियम सांगतो. उदाहरणार्थ आरोग्य समिती, शिक्षण समिती, कर समिती. याबरोबरच ग्राम विकास समितीची तरतूद या अधिनियमामध्ये आहे. ग्राम विकास समिती ही पंचायत समितीच्याच सर्व अधिकारांच्या प्रमाणे काम करत असते. त्याची विशेषत्वानी माहिती आपण आधी घेतलेली आहेच. याचबरोबर अजून एक महत्वाची समिती म्हणजे लाभार्थी समिती. ज्या विविध प्रकारच्या सामाजिक कल्याणाच्या योजना ग्राम पातळीवर राबवल्या जातात त्याची माहिती, त्याचे लाभार्थी गट शोधणं आणि त्यांच्यापर्यंत या योजना योग्य रीतीने पोहोचवणं या दृष्टीने अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थी समिती ही अत्यंत उपयुक्त असल्याची आपल्याला दिसून येते. यासारखीच अजून एक महत्वाची समिती जिचा उल्लेख या अधिनियमाच्या कलम क्रमांक 50 मध्ये आहे ती म्हणजे 2 किंवा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांची संयुक्त समिती. ही संयुक्त समिती का महत्वाची आहे तर प्रशासकीय सोयीसाठी आपण गाव आखून घेतलेलं आहे, गावाच्या सीमारेषा आखून घेतलेल्या आहेत. पण जेव्हा आपण पाण्याची सुविधा करणार आहोत किंवा जेव्हा आपण वीज गावामध्ये आणणार आहोत
किंवा आपण जेव्हा रस्ते बांधणार आहोत तेव्हा एका गावातला रस्ता बांधून झाला आणि पुढच्या गावाने त्याचं बघावं असं म्हणून आपण तो विषय सोडून देऊ शकणार नाही. त्यामुळे कदाचित काही कामं करताना त्या ग्रामपंचायतीला तिच्या जी अधिकार क्षेत्र आहे किंवा तिची जी सीमारेषा आहे त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ह्या कामाचा विचार करावा लागणार आहे. काही संयुक्त हितसंबंध तिथे असणार आहेत, तर काही वेळा संयुक्तपणे त्याची अंमलबजावणी किंवा नियोजन करणं गरजेचं आहे. या बाबी लक्षात घेतल्यानंतर ग्रामपंचायतीला आपल्या आजूबाजूच्या ह्या स्थानिक संस्थांची मदत घेणं अत्यंत महत्वाचं आहे हे आपल्याला दिसून येईल. त्यामुळे ही समिती अशा दीर्घकालीन किंवा पायाभूत सेवा सुविधांशी संबंधित असलेल्या योजना अंमलात आणण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे आपल्याला दिसून येईल की काही छोट्या छोट्या गावांमध्ये गट ग्रामपंचायतींची निर्मिती झालेली आहे. या गट ग्रामपंचायतींमध्ये त्यांचा ग्रामनिधी पाहून त्या अनुषंगाने तिथे वेगवेगळे योजना आणि कार्य पार पाडली जातात. याच्यामध्ये कोणत्याही एकाच गावाचा विकास करणं टाळलं जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या अनुषंगाने संयुक्तपणे त्या छोट्या छोट्या गावांनी एकत्र येऊन ही गट ग्रामपंचायत बळकट करणं आणि तिथून आपलं कार्य साध्य करणं महत्वाचं आहे असं आपल्याला दिसून येईल. मुंबई जमीन महसूल अधिनियम 1966च्या नुसार आपल्याला असं दिसून येईल की खाजगी मालमत्ता जमिनीच्या व्यतिरिक्त इतर जी जमीन आहे, कुरणं, नद्या, तलाव, विहिरी, ही वास्तविक पाहता राज्य सरकारच्या मालकीची आहे. पण ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या सोयीसाठी त्याची मालकी ही त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काम म्हणजे अनधिकृत बांधकाम किंवा सार्वजनिक जागांवरती झालेलं अवैध बांधकाम याची दखल घेणं आणि ते जर ग्रामपंचायतीच्या शर्तीनुसार झालं नसेल तर ते बांधकाम पाडणं हे त्यातली अत्यंत महत्वाची कार्य किंवा कर्तव्य हे ग्रामपंचायतीला पार पाडावं लागतं. ग्रामीण पातळीवरती किंवा गावाच्या पातळीवरती जेव्हा आपण इमारतीचं बांधकाम करणार आहोत किंवा इमारतीच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करणार आहोत तेव्हा त्यासाठी ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. आता इमारत बांधणं किंवा बांधकाम करणं ह्याची निश्चित व्याख्या किंवा त्याच्या अनुषंगाने काही निर्देश या अधिनियमामध्ये सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ जर बदल छोटे छोटे असतील, खिडकी बांधणं असेल किंवा दरवाजा रुंद करणं असेल, यासारख्या गोष्टींसाठी किंवा यासारख्या बांधकामांच्या बदलासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची जरुरी नाही किंवा गरज नाही. पण जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट उपयोगासाठी असलेली वास्तू किंवा इमारत दुसऱ्या उपयोगासाठी वापरणार आहोत तेव्हा मात्र ग्रामपंचायतीची परवानगी घेणं आवश्यक आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर गोठा म्हणून वापरात असलेली जागा जर आपण उद्या दुकानासाठी किंवा राहण्यासाठी वापरणार असू तर त्यासाठी त्यामध्ये बदल करणार असू तर त्याची परवानगी ग्रामपंचायतीकडून मिळवणं आवश्यक आहे. जर अशी परवानगी मिळवली गेली नाही तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला दिलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. मात्र बांधकामाविषयीची ही तरतूद राज्य सरकारची किंवा स्थानिक प्राधिकरणांची असलेल्या इमारती आणि कारखाने यांच्या बांधकामासाठी मात्र लागू नाहीये. याच बरोबर अजून एक महत्वाची भेडसावणारी समस्या म्हणजे अनधिकृत बांधकामं. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असं बांधकाम झालेलं दिसून येतं. या संबंधात हे बांधकाम हटवणं किंवा हे बांधकाम तोडण्याचं किंवा त्यासाठी योग्य ती शिक्षा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला मिळालेले आहेत. पण हे अधिकार वापरताना त्या अधिकारांची विस्ताराने माहिती असणंही गरजेचं आहे. कारण असं अनधिकृत बांधकाम जेव्हा निदर्शनास आणून दिलं जाईल किंवा हा अडथळा जेव्हा ग्रामपंचायतीला दाखवला जाईल तेव्हा त्याच्यावर 6 महिन्यामध्ये कारवाई करणं ग्रामपंचायतीला आवश्यक आहे. जर या 6 महिन्यानंतर नोटीस बजावली गेली तर ती नोटीस कायदेशीर मानली जात नाही. अशा अनेक खटल्यांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की ते बांधकाम अनधिकृत नाही हे सिद्ध झालं कारण ग्रामपंचायतीने 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यावर आवश्यक ती कारवाई केलेली नाही. त्यामुळे ह्यासारख्या अधिकारांची माहिती असणं स्थावर जंगम मालमत्तेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे आणि हे अधिकार ग्रामपंचायतीला एक महत्वपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपवतात असं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर गायरान किंवा मोकळ्या जमिनींवरती पीक लावणं किंवा पिकांची घेतलेली उभारणी किंवा हे अनावश्यक असलेलं पीक अवैध आहे हे मात्र ग्रामपंचायत ठरवू शकते. ते पीक ताब्यात घेणं, ते पीक काढून टाकणं आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिक्षा करण्याचे अधिकार अधिनियमाच्या नुसार ग्रामपंचायतीला देण्यात आलेले आहेत. अनधिकृत बांधकामांप्रमाणेच गायरान किंवा मोकळ्या जमिनींवरती जी पिकं घेतली जातात ही अनधिकृत पिकं हटवण्याची जबाबदारी किंवा त्या अनुषंगाने आवश्यक अधिकार सुद्धा अधिनियमाने
ग्रामपंचायतीला दिलेले आहेत. हे पीक काढून टाकणं किंवा त्यासाठी आवश्यक ती शिक्षा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणची जमीन, वाळू, मुरुम, दगड याचा वापर जर ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय होत असेल किंवा अनधिकृतपणे होत असेल तर त्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. त्याचप्रमाणे या अवैध किंवा अनधिकृत बांधकामाच्या विरोधात समजा कुणाला फिर्याद करायची असेल किंवा हे बांधकाम किंवा या प्रकारची वाहतूक हे अवैध नाही असं सिद्ध करायचं असेल तर ही तक्रार आता त्यांना आयुक्तांकडे करावी लागते. हे नियमांमध्ये झालेले बदल ग्रामपंचायतीने लक्षात घेणं आणि त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण काही सार्वजनिक उपक्रम किंवा काही सार्वजनिक प्रकारचे सण, उत्सव या दरम्यान सार्वजनिक जागांवरती मंडप उभारणं किंवा दुकान लावणं यासारख्या गोष्टींची परवानगी ग्रामपंचायत देऊ शकते. मात्र यासारख्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतुकीची गैरसोय होत नाही ना किंवा कोणाचा खाजगी येण्या जाण्याचा मार्ग बंद होत नाही ना याची योग्य ती दखल किंवा याची जाणीव ग्रामपंचायतीला घ्यावी लागते. या सर्व प्रकारच्या कामांची चर्चा केली असता ग्रामपंचायतीला माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. गावातल्या रिकाम्या जागा वगळता ज्या इतर जागा आहेत, मग ते कोणत्याही प्रकारचं बांधकाम असो, साधी शेड असो, झोपडी असो, या सगळ्यांना क्रमांक देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. गुरांचा गोठा सुद्धा या प्रकारच्या जागेच्या व्याख्येमध्ये मोडतो असं अधिनियमामध्ये सांगितलंय. एकंदरच ग्रामसूचीमधल्या कामाची व्याप्ती, त्याचे विषय आणि त्याचे दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारं स्वरूप पाहिलं की ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कार्य तिच्या एकंदर कार्यासाठी किती महत्वपूर्ण आहे हे लक्षात येतं. त्यामुळे ग्रामपंचायतीला आपल्या अधिकाराची पूर्ण माहिती असणं, विविध योजना आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीमधील तिची भूमिका माहिती असणं आणि त्याचबरोबर इतर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि राज्य सरकार यांच्या बरोबर एक प्रकारच्या समन्वयाने कार्य करणं, यातूनच ग्रामपंचायत आवश्यक ते साध्य आणि आपली एक मोहोर कार्य आपल्या एकंदर कारभारावर उमटवू शकेल असं वाटतं.